गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ह्रीं ओम नमो अरिहंताण। नमस्कार रसिक श्रोते हो, सर्व रसिक श्रोत्यांना डॉक्टर श्वेता राठोडचा व श्रेयस कटारियाचा सविनय नमस्कार. एखाद्या व्यक्तीची छोटी छोटी पावले मोठी मोठी होत जातात. कर्तृत्वाचे दातृत्वाचे ठसे उमटत राहतात. सामान्य लौकिकातून असामान्य लौकिकांकडे त्यांचे जाणे असते. परिस्थितीवर मात करत सूर्यासारखे होणे हे त्यांचे जगणे असते. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शंकरलालजी जोगीदासजी मुथा उर्फ आपल्या सर्वांचे परिचित असणारे भाऊ. ह्या असीम गुरुतुल्य व्यक्तिमत्वाबद्दल प्रास्ताविक करीत आहेत ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला पंचम झोन तसेच स्वानंद महिला संस्था पिंपरी चिंचवडच्या संस्थापिका अध्यक्षा माननीय उपप्राचार्या सुरेखा प्रकाशजी कटारिया. आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, पण थोडं लहान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते विश्व महान आहे. उचलून घे हवे ते विश्व महान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. अहो अहो कारण सुंदर धबधब्याला सुद्धा, त्या पाण्याला सुद्धा उंचावरून पडावं लागतं, उंचावरून पडावं लागतं. अगदी अगदी असा संदेश आयुष्यभर आपल्या कृतीतून देणारे श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव श्री शंकरलालजी जोगीदासजी मुथा, सर्वांचे लाडके आदरणीय भाऊ, शिक्षक, बालक, पालक आणि संस्था चालकाचे श्रद्धास्थान. जैन विद्यालयाचे ते विद्यार्थी असून गेली 45 वर्ष संस्थेच्या वेगवेगळ्या पदावर त्यांनी कार्य केले होते. लहानपणापासून जिद्द आणि कष्ट करण्याची त्यांची तयारी आणि त्यामुळे ज्या क्षेत्रात ते जात होते तेथे आपला ठसा उमटवत होते. त्यांनी व्यापाराबरोबरच राजकारण, समाजसेवा हे सगळं करत असताना स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी भाग घेतला. अहो एवढंच नव्हे तर चिंचवड गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ही पदे त्याने उत्कृष्टपणे निभावली. संस्था उभारणे अवघड नसते, पण मात्र त्या संस्थांना मूल्यावर निर्धारित ठेवणे हे मोठे कठीण असते. असे कठीण काम भाऊंनी केले. त्यांच्या सहवासाने पिंपरी चिंचवडमध्ये लाखो विद्यार्थी संस्कारक्षम झाले. औपचारिक शिक्षणाबरोबरच संस्कार करून एक चांगला माणूस घडवण्याचं काम भाऊंनी केलं. अहो स्वतःसाठी तर कोणी जगतो, परंतु समाजासाठी जगणे हे फार महत्त्वाचे असते. आणि म्हणूनच ही जैन विद्या प्रसारक मंडळाच्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात दिसते. ते आदरणीय भाऊंच्या सिंहाच्या वाट्यामुळे बरं का. सध्या संस्थेत पूर्व प्राथमिक पासून सिनियर कॉलेज पर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली. अहो एवढेच नव्हे तर माननीय भाऊ कर्नाटक गजकेश्री गणेशलालजी महाराज साहेबचे निसीम भक्त होते. त्यांनी BEd, D.Ed, D.Pharmacy, B.Pharmacy, पॉलिटेक्निक हे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू केले. या व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाच्या शिक्षणाच्या माध्यमातून आदरणीय भाऊंची व्यावसायिक दूरदृष्टी दिसून येते. भाऊंनी दिलेल्या संस्कारामुळे, विचार आचारामुळे संस्थेत अनेक शिक्षक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले व आज ते समाजाचे पाईक आहेत. अहो अहो ज्याप्रमाणे फणस वरून काटेरी व आत गोड गऱ्यांयुक्त असते, त्याप्रमाणे भाऊंचे अंतःकरण गऱ्यासारखे प्रेमळ, स्पष्ट वक्तपणाचे असल्यामुळे ते पिंपरी चिंचवड पुरते नसून ते संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहेत. आदरणीय भाऊचे संघटन कौशल्य, माणसांना पारखण्याची पद्धत, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता
खरोखरच वाख्यान्याजोगी होती. त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी ताराबाई मुत्ता यांचे महत्त्वाचे योगदान होते. ते मनाने हळवे होते, मुरब्बी राजकारणी होते, समाजसेवक होते, शिक्षण सम्राट आज आपल्यातून निघून गेले. खूप मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांनी केलेल्या संस्काराने पुढील पिढी संस्कारित होऊन जनसेवेचं काम करत राहील, ही खरी भावना श्रद्धांजली, खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली. अशा या महान व्यक्तिमत्वास कोटि कोटि प्रणाम. म्हणतात ना, पीने को हर बार प्याज चाहिए, उड़ने को एक नया आकाश चाहिए. अतीत के स्मृति में कभी जिया नहीं जाता, जीने को हर बार एक नया विश्वास चाहिए, नया विश्वास चाहिए. यही विश्वास का दूसरा नाम है अहिंसा के पथ पर चलने वाले शंकरलाल जी, जोगीदास जी मुत्था. इनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करती हूँ, भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करती हूँ. धन्यवाद. खरंच रसिकहो, मनाच्या ताजेपणावर आणि माणसाच्या मनोवृत्तीवर माझ्या मते काही माणसांना आयुष्यात जगण्याची अशी एखादी गुरुकिल्ली सापडून जाते की वाढणारी वयाची वर्षेच जणू काही बंदिवासात कुलूपात टाकली जातात. माणसाच्या जीवनात कित्येक क्षण येतात व जातात, त्याच क्षणाप्रमाणे दिवसही येतात व निघून जातात. तसेच माणसेही येतात आणि कालप्रवाहाच्या ओघात पुढे जातात. परंतु या सर्वसामान्य समीकरणात न बसणारी काही माणसं सर्वांमध्ये उठून दिसेल असं स्वतःचे स्थान कर्तृत्वाचा ठसा आणि प्रयत्न यांच्या जोरावर निर्माण करतात. यांच्या जीवनात प्रत्येक क्षणाला महत्त्व असतं. अशापैकीच कठोर परिश्रम, कार्याचा जबरदस्त आत्मविश्वास, कर्तृत्वाची उत्तुंग झेप आणि एक कुशल संघटक, मार्गदर्शक, धार्मिक उपासक व शिक्षण महर्षी असे बहुआयामी व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शंकरभाऊ मुत्था. रसिक हो, भाऊ म्हणजे भास्कर, शंकर म्हणजे सूर्य. सूर्याची अनेक किरणे जशी भूतलावर येतात व अनेक गोष्टी प्रकाशित करतात, तशीच भाऊंच्या जीवनात जी अनेक माणसं आली, त्या सर्वांना त्यांनी वेगवेगळ्या किरणरूपी उपदेशाने, मार्गदर्शनाने, सहवासाने त्यांचे जीवन फुलवले व त्याच कर्तृत्वावर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ ही संस्था नावारूपाला आणली. महाराष्ट्र राज्यामध्ये शिरूर तालुका, निमगाव, म्हाळुंगे या छोट्या गावात आई गोदाबाई व पिता जोगीदासजी यांच्या बरोबर बालपण गेले. 4 भाऊ 2 बहिणी असा गोकुळासारखा परिवार. जन्मभूमी ही निमगाव म्हाळुंगे असली तरी आपली कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे हे जाणून आदरणीय भाऊ आपली आई गोदाबाई, पत्नी सौ ताराबाई, 4 भाऊ 2 बहिणीसह आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी चिंचवडमध्ये आले. चिंचवडला आल्यावर आपली मावशी माणिकबाई, मुलतामलजी, संचेती यांच्याकडे कापड दुकानात कामाला राहिले. काकांचे कापड व किराणा मालाचे दुकान होते. काकांनी त्यांचे गांधी पेठेतील किराणा मालाचे दुकान भाऊंच्या म्हणजेच मुत्था परिवारास चालविण्यास दिले. भाऊंचे बंधू म्हणजेच चंपालालजी मुत्था आणि बाबूलालजी मुत्था या दोन्ही बंधूंनी मेहनत घेऊन दुकानाचा नाव लौकिक वाढविला. संपतलालजी मुत्था हे धाकटे स्टेट बँकेत व श्री कांतीलालजी मुत्था बजाज टेम्पो कंपनीमध्ये रुजू झाले. हळूहळू परिस्थिती सुधारत होती. घरातील सर्व मंडळी एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होती. भाऊंचा परिवार गोकुळासारखा होता. शांताबाई मोतीलालजी कांकरिया, सुशीलाबाई विठ्ठलदासजी लुनिया, तसेच प्रमिला वीरचंदजी राठोड व सुरेखा नंदकुमारजी दुगड ह्या कन्या व तसेच मुलगा दिलीप कुमार व स्नुषा सौ विजया, ॲडव्होकेट राजेंद्र कुमार व सौ रश्मी अशा गोकुळासारख्या भरलेल्या परिवारात आपल्या नातवंडासह भाऊंचा दरारा व पगडा होता. रसिक हो, एखाद्या उजाड डोंगरावर गोड पाण्याचा कधीही न आटणारा जिवंत झरा असावा अशी भाऊंची प्रतिमा होती. दुर्दम्य इच्छाशक्ती, मनाचा पक्का निर्धार आणि आत्मविश्वासाचे बळ असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चितपणे मिळविता येते, असे प्रभावी भाऊंचे विचार होते. भाऊंचा पिंड मुळातच व्यापाराचा.
हळूहळू त्यांच्या हाताने समाजकारण घडू लागले व त्यातूनच अपघाताने भाऊ राजकीय क्षेत्रात पडले. त्यामध्ये चिंचवड ग्रामपंचायतीचे सदस्य, चिंचवड ग्रामपंचायतीचे सरपंच, हवेली पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद पुणे सदस्य, पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे नगरसेवक, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, पिंपरी चिंचवड व्यापारी असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष, हवेली तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष, ससूनच्या व्हिजिटर बोर्डाचे सदस्य अशा विविध पदांवर अनेक संस्थांवर भाऊंनी काम केले. राजकारणामध्ये भाऊंनी आपला स्वतःचा व्यक्तिगत असा ठसा उमटवला होता. एक काळ असा होता की माजी खासदार अण्णासाहेब मगर यांच्या सर्वात जवळचे निकटवर्तीय कोण, तर त्यात पहिले नाव शंकरभाऊ मुथ्थांचे घेतले जायचे. भाऊंचा राजकीय प्रवास तसा खूप मोठा. त्यांनी ज्या ज्या विषयाला हात घातला त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. अण्णासाहेबांनी प्रेरित केलेल्या पवना सहकारी बँकेचे ते डायरेक्टर होते. पिंपरी चिंचवड नगरपालिकेत कर्मचाऱ्यांची मेडिक्लेमची सुरुवात भाऊंच्याच अथक प्रयत्नातून सुरू झाली. भाऊंचे कार्य हे निस्पृह होतं, दृष्टिकोन उदात्त होता हे लक्षात येते. पिंपरी चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर अण्णासाहेब मगर यांनी 1962 ते 1970च्या दरम्यान भाऊंना स्वीकृत नगर सदस्य म्हणून घेतले. रसिको, माणसामध्ये चेतना निर्माण करणारी आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवणारी प्रक्रिया म्हणजे धर्म आराधना. भाऊंच्या धर्म उपासनेला तोडच नव्हती. ते सामायिक केल्याशिवाय कोणतेही कार्य करत नव्हते. नित्य नियमाने 50 मिनिटे सामायिक केल्याशिवाय त्यांचा दिवस ढळत नव्हता. कर्नाटक केसरी परमपूज्य गणेशलालजी म्हारसाबचे ते निस्सीम भक्त होते. आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म्हारसाबपासून अनेक गुरुवर्यांचे कृपाछत्र भाऊंच्या पाठीशी होते. भाऊंच्या कारकिर्दीत अनेक म्हारसाबचे आगमन संस्थेच्या श्री जैन विद्याप्रसारक मंडळाच्या प्रांगणात भाऊंच्या नेतृत्वाखाली झाले. संस्थेचा आज जो विकास झाला आहे त्याचं संपूर्ण श्रेय स्वर्गीय शंकरलालजी मुथ्था यांना जातं. संस्थेत पदार्पण केल्यानंतर भाऊंनी संस्थेचा शेती विभाग उत्तमपणे सांभाळला व तोट्यात असणारी शेती फायद्यात आणली. विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. आयुष्याच्या शेवटपर्यंत संस्थेच्या या जागेला त्यांनी आईप्रमाणे जपले. रसिक हो, भाऊंचा हिशोब पक्का असायचा. एकदा हिशोब मांडला की त्यातील फायद्या तोट्याचं गणित ते लगेच सांगायचे. भाऊंची आणखी एक विशेष बाब म्हणजे गुणग्राहकता. कोणत्या व्यक्तीला कोणतं काम दिल्यानंतर ते तडीस जाऊ शकतं याची चांगलीच परख भाऊंना होती. संस्थेमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक व्यक्तींचा बारकाईने अभ्यास केला. त्यातील एक अनुभव मला आवर्जून नमूद करावासा वाटतो. एकदा वापरात नसलेली शेतीसाठीचे मोटारीचे वीज बिल 35,000 रुपये आले. भरपूर प्रयत्न करूनही संबंधित अधिकारी दाद देत नव्हते. शेवटी भाऊंनी त्यांच्या शेजारी असणारे श्री धोंडीरामजी सायकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली व विशेष कौशल्याने श्री सायकर यांनी संपूर्ण लाईट बिल माफ करून घेतले. भाऊंची केवढीही गुणग्राहकता म्हणावी लागेल. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना करडी शिस्त, कामाचा उरक, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कसब व शिक्षण क्षेत्राबद्दल प्रेम ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. भाऊंनी श्री जैन विद्याप्रसारक मंडळामध्ये नियमित अभ्यासक्रमाबरोबर संस्थेचा विकास वेगाने व्हायचा असेल तर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे हे ओळखून भाऊंनी पॉलिटेक्निक कॉलेज, डी फार्मसी, बी फार्मसी, BEd, DEd, BBA, BCA तसेच ज्युनियर कॉलेजमध्ये IT बायफोकल, MSc IT हे व्यावसायिक विभाग सुरू केले. त्याचप्रमाणे आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल व सौ ताराबाई शंकरलालजी मुथ्था कन्या प्रशाला व ज्युनियर कॉलेज सुरू केले. 1986 साली संस्थेचा हीरक महोत्सव राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म्हारसाब, तत्कालीन युवाचार्य व आत्ताचे आचार्य परमपूज्य डॉक्टर शिवमुनीजी म्हारसाब, वाणीभूषण परमपूज्य प्रीतिसुधाजी म्हारसाब आदी 50 साधू संतांच्या सानिध्यात व भारताचे माजी राष्ट्रपती महामहिम ज्ञानी झैलसिंग, राज्यपाल डॉक्टर शंकरदयाळ शर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला गेला.
त्यावेळेस त्यांच्या समवेत संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ म्हणजेच अध्यक्ष माननीय संचालालजी बाफना, कार्याध्यक्ष माननीय मोहनलालजी लुंकड, उपाध्यक्ष माननीय रसिकलालजी धारीवाल, कोषाध्यक्ष माननीय मोतीलालजी चोपडा व सर्व संस्थेचे पदाधिकारी तसेच विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य या सर्वांना बरोबर घेऊन भाऊंनी पनाला लुंकड वसतिगृहाचे उद्घाटन केले. हा संस्थेचा खऱ्या अर्थाने दैदिप्यमान काळ समजला जातो. रसिक हो, संस्थेसाठी रात्री उशिरापर्यंत 18 तास काम करणारे भाऊ आपणास दीपस्तंभाप्रमाणे वाटतात. संस्थेत आल्यानंतर रस्त्यातील दगड स्वतः उचलून टाकणारे, हॉलमधील जाळ्या दिसतात स्वतः झाडू हातात घेणारे भाऊ पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांची धावपळ न होईल तर नवलच म्हणावं लागेल. व्यक्ती म्हणून माणसाची पारख करण्यात त्यांची फार मोठी ताकद होती. याचाच परिणाम म्हणजे भाऊंना पाहिल्याबरोबर प्रत्येकाचे हात भाऊंच्या पायाकडे जात असायचे. अर्थातच या पितृतुल्य व्यक्तिमत्वाबद्दल त्या व्यक्तीकडून आदर व्यक्त व्हायचा. त्यात शिपायापासून प्राचार्यापर्यंत सर्वजण भाऊंच्या चरणाशी नतमस्तक होत असे. अनेक उन्हाळे पावसाळे भाऊंनी पाहिले, पण सदैव स्थित प्रज्ञ, आपल्या ध्येयावर अढळ. रसिक हो, अशी माणसे शोधूनही सापडत नाही. हे भाऊंचं कौशल्य. अर्थातच भाऊ सामान्य व्यक्ती नाही तर ते असामान्य व्यक्तिमत्व होतं. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रकारे राग आणि प्रेम ही माणसाची दोन रूपं. विशिष्ट प्रसंगी भाऊ चेहऱ्याने राग व्यक्त करायचे तर दुसऱ्या क्षणी पाठीवर थाप टाकून म्हणायचे, सर मॅडम असं नाही, हे तुम्ही असे करायला पाहिजे होते. हे त्यांचे प्रेम. संस्थेतील विविध घटकांनी त्यांची ही रूपे अनुभवली आहेत. अत्यंत प्रसन्न मुद्रा, करारी व्यक्तिमत्व, उत्तम कर्तबगारी ही भाऊंची खासियत होती. संस्थेला त्यांनी कुटुंब मानलं. अगदी शिपायापासून ते संस्था सदस्यापर्यंत ते सर्वांची आपुलकीने चौकशी करत असायचे. शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार योग्य वयात होणे आवश्यक आहे. यासाठी भाऊंनी आपल्या कारकिर्दीत संस्थेमध्ये लाखो वेळेला नवकार महामंत्राचा जाप करून घेतला. रसिक हो, डोंगर दऱ्यातून खळखळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्याचे नाद, माधुर्य आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी माझी भावना ही संस्कारक्षम पुस्तिका संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे पठन करून घेतले. अशा प्रकारे संस्कारक्षम पिढी घडवण्यामागे भाऊंचे अथक प्रयत्न होते. 1974 मध्ये भाऊंच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवडमध्ये भारत स्काउट गाईड ही संस्था सुरू झाली. या संस्थेचा एवढा वटवृक्ष झाला की 25 ते 30 वर्षात 30,000 विद्यार्थी व पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळा त्यात सहभागी झाल्या. या उल्लेखनीय कामाबद्दल महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड संस्थेने त्यांना मिडल ऑफ मेरिट अवॉर्ड दिले आणि पुणे जिल्हा स्काउट गाईडचे कमिशनर म्हणून नियुक्ती केली. आपण सर्वजण भाकरीचा चंद्र शोधत असताना तो चंद्र भाऊंनी आपल्याला मिळवून दिला. संस्थेमध्ये येऊन या सरस्वतीची, या शारदा देवीची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्वांच्या आयुष्याचं सोनं झालं. समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त पीडितांसाठी हजारो रुपयांच्या देणग्या भाऊंनी संस्थेमार्फत सकाळच्या माध्यमातून पोहोचवल्या. शेवटी निसर्गालाही कुठेतरी थांबावे वाटते. त्याप्रमाणे भाऊंचे वय झाले होते. इच्छाशक्ती मात्र प्रबळ होती. शेवटी संस्थेच्या प्रचंड कार्याचा भार पाठीवर असताना, भरलेले गोकुळासारखे कुटुंब असताना, हजारो विद्यार्थ्यांना संस्कारमय शिक्षण देणारे भाऊ 15 जुलै 2009 रोजी इहलोकाची यात्रा संपवून परलोकात गेले. ही वार्ता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. हजारो माणसे त्यांच्या अंत्ययात्रेस आले होते. फूल जरी न राहिले, गंध सदैव येत राहील. बुद्धिवंत कीर्तिवंत कार्याची इतिहासच साक्ष देत राहील. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सामान्यातून असामान्याकडे झालेला भाऊंचा हा जीवन प्रवास आपण सर्वांनीच पाहिला आहे. तरीही ते सामान्यासारखे वागले व यातच त्यांचे असामान्यत्व सामावलेले आहे. जगात अशक्य असे काहीही नाही. प्रेरणा, प्रारंभ, प्रयत्न व प्रज्ञा ही कार्यसिद्धीची चतुश्रुती असते.
चिकाटीचा दोर धरून ठेवल्यास ध्येयाचे शिखर नक्कीच गाठता येते. म्हणूनच रसिक हो, जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं, वर्षानुवर्ष लोक रामायण महाभारत वाचतच असतात, सच्च्या दिलाची हाक ऐकतच असतात. युग बदलते, काळ बदलतो, पण माणूस तर तोच राहतो. पण शाश्वत मूल्ये ती तर अतीतातीतच राहतात. म्हणूनच स्वर्गीय शंकरभाऊ मुथा सारखी माणसं समाजावर आपला वेगळा ठसा उमटवतात. व्यक्ति चले जाते हैं, स्मृति रह जाती है, हर फूल की मिट्टी में महक रह जाती है. धन्य है वे लोग जिनके जाने के बाद श्रद्धा और आस्था से भरी उनकी गाथाएं रह जाती है, उनकी गाथाएं रह जाती है. धन्यवाद. आदरणीय भाऊ के बारे में उपाध्याय परम पूज्य प्रवीण ऋषि जी महाराज साहब कहते हैं, फतेचंद जैन विद्यालय, पिंपरी चिंचवड परिसर, इस पूरे परिसर में एक विराट ज्ञान तीर्थ का निर्माण का सपना लेकर निरंतर समर्पित व्यक्तित्व के रूप में शंकरभाऊ मुथा का नाम हर व्यक्ति के जुबान पर ही नहीं, अंतर मन में अमिट रूप से आलेखित है. कर्तव्यनिष्ठ, समर्पित और अपने ध्येय के लिए भक्ति भावना शंकर भाऊ के कार्यशैली की विशेषताएं थी. संस्था का सर्वांगीण विकास, भविष्य की दृष्टि, स्वयं का किसी प्रकार का स्वार्थ न रखते हुए निरंतर गतिशील शंकर भाऊ को सभी ने देखा है. वो समय भी सभी ने देखा है कि व्यक्तिगत अभिनिवेश के कारण से संघर्ष और प्रतिरोध के लंबे समय के बावजूद वे निरंतर संस्था के हित में दोनों ही मोर्चों पर सफलता के साथ चलते रहे. सामाजिक कार्य के साथ ही हम बहुत बार देखते हैं कि जो लोग सामाजिक कार्य में अग्रसर हो जाते हैं वे धर्म क्रियाओं से, धर्म के परिवेश से दूर हो जाते हैं. शंकर भाऊ ने समाज सेवा के साथ ही धर्म क्रिया, धर्मानुष्ठान, संस्कृतियों की सेवा में श्रद्धा भाव का एक अनूठा संगम अपने जीवन में प्रस्तुत किया था. ऐसी संस्था की प्रगति होती रहे, उनके सपनों का सत्य स्वरूप सबके सामने आए, यही उनके लिए सबसे बड़ी श्रद्धांजलि होगी. ओम शांति. प्रखर वक्ता अर्चना श्री जी महाराज साहब मीरा भाऊ के बारे में कहते हैं, एक ऐसे शख्स की ये कहानी है, ये कथा है. एक ऐसे शख्स के बारे में कुछ चिंतन दे रखे हैं जिसने अपना सारा आयु, सारी जिंदगी ता उम्र एक कर्तव्य प्रणाता निभाते हुए, एक कर्मठ कर्म करते हुए, जिसने अपने बुद्धि पूर्वक, धैर्यता पूर्वक और आत्मसम्मान की रक्षा करते हुए एक समाज कार्य, एक शैक्षणिक कार्य करते हुए उस संस्था को इतना आगे बढ़ाया. कितने ही संकट आए, कितने ही उपसर्ग आए, कितने ही विरोधक लोग खड़े हुए, कितनी प्रतिकूलताएं आई, पर उस प्रतिकूलता के बीच में अपने आप को अनुकूल बनाते हुए, धैर्यता रखते हुए, हिम्मत रखते हुए, जिसने उस संस्था की सारी उम्र सेवा की और आज उस संस्था का नाम दसों दिशाओं में फैल रहा है. ऐसे हमारे भाऊ श्री शंकर भाऊ मुथा, जिनके सानिध्य में कई बार मुझे बैठने का मौका आया, चिंतन करने का मौका आया, कुछ सोचने का मौका आया
और ऐसी कुछ परिस्थिति भी आई थी जिस परिस्थिति का निवारण शंकर भाऊ ने किया था। ऐसे एक महान शख्स के धनी, महान व्यक्तित्व के धनी, जिसने अपने व्यक्तित्व का विकास पूर्ण रूपेण किया था, ऐसे शंकर भाऊ के बारे में बोलना, कुछ कहना, ये बहुत सरल भी नहीं तो कठिन भी नहीं है। फिर भी उसके बारे में कुछ कहने के लिए हम यहाँ आए हैं। खास 4 लाइन में उनके बारे में मैं कुछ कहूँगी। जिसकी सोच में आत्मसम्मान की महक है, जिसकी सोच में आत्मसम्मान की महक है, जिसके इरादों में हौसले की मिठास है, जिसकी नीयत में सच्चाई स्वाद है, उसकी पूरी जिंदगी महकता हुआ गुलाब है, महकता हुआ गुलाब है। ऐसे हमारे शंकर भाऊ, जिन्होंने संस्था का विकास बहुत शीघ्रता से, सच्चाई से, न्याय से और अपने धैर्यता के बल पर किया। ऐसे शंकर भाऊ जिसने इस संस्था का संचालन किया। किसी बड़े संस्था का संचालन करना ये कोई साधारण काम नहीं है, बहुत तपना पड़ता है, बहुत तपे तपे और अपने जीवन को तपा तपा कर सत्य पाया, सच्चाई पाई और तप कर जीवन में मिठास की। जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एवं कार्याध्यक्ष, सकल समाजाचे भामाशा आदरणीय रसिकलालजी धारीवाल काय म्हणतायत ते बघूयात भाऊंच्याबद्दल। जैन विद्या प्रसारक मंडळामध्ये सगळ्यात अधिक संस्थेची जपवणूक करणारे आणि सगळ्यात लांब सर्व्हिस देणारे असे शंकरभाऊ मुद्दा काळाच्या ओघात पडद्यामागे गेले। त्यांनी त्यांच्या हयातीत एका छोट्याशा शाळेचं रूपांतर मोठ्या हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आणि एकूण आज 38 विभाग आहेत त्याच्यामध्ये या संस्थेचा पसारा वाढवला। त्यांच्या हाताखाली जो कर्मचारी वर्ग शिकला, संस्थेची सेवा केली, त्यांच्याशी त्यांची वागणूक फार चांगली असायची। एक निष्ठावान कार्यकर्ता, काँग्रेसचे खरे निष्ठावान सेवक, खादीदारी अशी त्यांची महती होती। लबाडीचा लवलेशही त्यांना माहीत नव्हता। जी काही आज प्रगती दिसते आहे त्याचा कणा म्हटलं तर शंकरभाऊलाच मार्ग द्यावे लागतील। RMD फाउंडेशनच्या उपाध्यक्षा माननीय शोभाताई धारीवाल म्हणतात, शंकरभाऊंचा माझा प्रत्यक्ष संबंध असा जास्त वेळ आला नाही, पण जेव्हा जेव्हा यायचा कार्यक्रमाच्या वेळेस ते आवर्जून आम्हाला बोलवायचे। माझेही स्पेसिफिक उल्लेख करून मला बोलवायचे आणि माझ्यावर इतकी त्यांची माया होती की घरगुती स्वरूपात की मी त्याचं वर्णन करू शकत नाही। आणि मला ह्यांच्या तोंडून नेहमीच ऐकलेले की असा नानकरफ माणूस एखाद्या संस्थेमध्ये वर्षानुवर्ष राहणं म्हणजे किती कौतुकाची गोष्ट आहे, हे मी नेहमीच यांच्याकडनं ऐकत आलेली। पण तेही माझा कार्यक्रमाला बोलवणं, कुठलं स्नेहसंमेलन असणं मला अजून आठवतं। मी 1-2 वेळेला भाऊ असताना कार्यक्रमालाही शाळेच्या गेलेली आहे आणि मला खूपच कौतुक वाटतं की अशा संस्थेमध्ये त्यांच्यानंतर ती धुरा ह्यांनी सांभाळायला घेतली आहे आणि संस्थेचं जास्तीत जास्त त्यांचं जे स्वप्न होतं ते नक्कीच ह्यांच्या हाताने किंवा त्याच्याही पुढची गोष्ट, त्याच्याही पुढच्या पायरीवर हे असतील अशी मला नक्कीच खात्री आहे। ध्यान योगी परम पूज्य डॉक्टर मंजूश्री जी महाराज साहब कहते हैं, नमो हरिहंताणम। शंकर भाऊ मेरी जिंदगी में सन 85-84 में आए। 84 में मैं यहाँ संथारा कराने आई थी। उस समय में भी बहुत अच्छा सहयोग दिया और सन 85 में तो वो हमारे बहुत नज़दीक आ गए थे।
सन 85 में हमारा चातुर्मास चिंचवड़ गांव में हुआ था। उस समय संघ के संगठन के लिए उन्होंने मेरा पूरा सहयोग दिया और संघ में शांति एकता बनाए रखने हेतु उनका मेरे को पूरा सहयोग मिला। उनका आकर्षक व्यक्तित्व यानी रौबदार व्यक्तित्व, आकर्षक से मतलब रौबदार, और उनकी भेदक आंखें, तीक्ष्ण और पैनी निगाहें, यानी व्यक्ति के भीतर तक की थाह लेने वाली आंखें। साधारण व्यक्ति तो उनकी आंखों में देख भी नहीं पाए, इस प्रकार की उनकी आंखें थी। कुशल प्रशासक भी थे, सबको साथ लेकर के चलने की ताकत भी थी, इसलिए स्कूल की व्यवस्था में उनका बहुत बड़ा योगदान रहा। जब हमारे यहाँ चातुर्मास था तो स्कूल के बच्चों को, 2-2 क्लास के बच्चों को लेके आते और यहाँ हमारे पास 1-1 घंटा उनको बिठा दें ताकि हम उनको समझा सकें, प्रेरणा दे सकें।